मला वाटलं नव्हतं की आज एवढी वाईट अवस्था होईल. तर नमस्कार मंडळी, मी साई आणि आम्ही आज चाललोय भात गोळा करायला. तर जून महिन्यामध्ये लावलेलं भात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या दरम्यान येतं, पण ह्या वेळेला पाऊस असल्यामुळे थोडंसं लेट आलं. तर आमच्या शेतामध्ये पाणी असल्यामुळं हे सगळं भात आम्हाला 100-200 मीटर अंतर नेऊन टाकायचं. आई आणि बायकोनं भात गोळा केलं आणि ते भात गोळा करून भारा घातला. भारा नेऊन टाकायचं काम माझं होतं, त्यामुळे मी पटकन भारा उचलला आणि नेऊन टाकायला सुरुवात केली. अर्ध्यापर्यंत बायको देत होती, अर्ध्यापासून मी घेत होतो. अशा प्रकारे आम्ही एका ठिकाणचा भात गोळा केला आणि आमचा मोर्चा दुसऱ्या ठिकाणी वळवला. त्या ठिकाणी जाऊन भात गोळा केला आणि भारा बांधायला सुरुवात केली. आई आणि बायको भारा बांधत होते आणि मी शूटिंग करत होतो. मला ह्या रस्त्याने पुढे जायचं होतं. या ठिकाणी काही बांध होते आणि रस्ता एकदम खराब होता, कारण सगळीकडे भात कापण्यात आलं होतं, त्यामुळे जागी जागी भात होता. असं करत मी भात आणायला सुरुवात केली. तासभरानंतर आमचं संपूर्ण भात आणून झालं होतं आणि ह्या बघा आमच्या माझ्या खुश होऊन डुलत येत होत्या. तर या ठिकाणी बघायला सुद्धा काही किडा खायला आला होता आणि माझ्या पायाची अवस्था तरी विचित्र झाली होती. तर त्यासाठी एवढं. भेटू पुन्हा उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये.